मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया. तर आता आपण पाहतो की आता इरावतीने रमाला हाताला धरून घराच्या आतमध्ये आणलेलं असतं आणि आता ती रमाला सांगत असते, हे बघ रमा, तुला काय वाटतं, तुझं काय चाललं आहे हे कोणाला कळत नाही आहे का? नाही, हे बघ, तुला जरी असं वाटत असलं तरी असं नाही आहे. तुझं जेच काही चाललं आहे ना ते सगळ्यांना अगदी व्यवस्थित कळतं आहे आणि दिसतं आहेही. नाही, मला मान्य आहे आपलं कधी एवढं चांगलं पटलेलं नाही आहे, पण तरीही आज तुला सांगते, आज तुझं लग्न होणार आहे साईंबरोबर. त्यामुळे एकदा स्वतःचा चेहरा जरा आरशात जाऊन बघ. आता जरा चेहरा जाऊन नीट कर एकदा आरशात बघून, कारण आता तुला साईच्या नावाची उष्टी हळद लागणार आहे. कळतंय का तुला? त्याबरोबर लगेचच रमा वरती जाते. तर संध्या आदित्यला इशारा करते, तूही वरती जा. मग आदित्य रमाच्या मागोमाग तिच्या खोलीत जातो. त्याबरोबर इकडे आता हळदीची भांडी बदलायची असतात शशिकांत मुकादमला. त्यामुळे आता आई आजी ह्या लगेचच संध्याला म्हणतात, संध्याताई, अहो आपण आता किती वेळ अशा उकाड्यात बसून राहणार, एक काम करूया, चला आपण ना काहीतरी थंड सरबत वगैरे पिऊन येऊया. त्यावर ती हळदीचं भांडं घेऊन आतमध्ये चाललेली असते. आई आजी म्हणतात, अहो संध्याताई, हळदीचं भांडं घेऊन कुठे आतमध्ये चाललाय? त्यावर मग ती म्हणते, अहो पण मग हळद कुठे, अशी इथेच ठेवणार. त्यावर आई आजी म्हणते, अहो काय झालं त्यात, आमचा शशिकांत बसलाय ना इथे. शशिकांत, तू जरा ह्या हळदीच्या भांड्यांवरती लक्ष ठेव, समजलं का? त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात की आई, अगं असं काय करतेस, मला वेळ नाही आहे, माझा जरा तिकडे जायचं आहे, काम आहे. आई आजी म्हणतात, अरे जरा बापासारखा वाग, तुझ्या मुलाचं लग्न आहे, कळलं ना? त्यानंतर मग इकडे आता इरावती आत्या सगळं काही बघत असते. शशिकांत मुकादम हे हळदीची भांडी बदलतात आणि म्हणतात की आता माझ्या रमाला माझ्या अक्षयचीच उष्टी हळद लागणार. तर इकडे आता इरावती म्हणत असते की असं काहीही होणार नाही आहे, कारण रमाला उष्टी हळद ही साईचीच लागणार आणि तिला कुणाचीही उष्टी हळद लागण्याआधी ती खाली येऊन तमाशा करणार आणि मग इरावती आणि संध्या मिळून हा सगळा प्लॅन फक्त बघत बसणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मी आधीच काळजी घेतली आहे की साईला रमाचीच हळद कशी काय लागेल ते, आणि रमाला साईची. तर दुसऱ्या बाजूला रमा ही आता वरती फ्रेश व्हायला आलेली असते. ते फ्रेश होऊन चाललेली असतानाच त्या ठिकाणी आदित्य येतो. आता आदित्यला बघून रमा म्हणते, तू इथे काय करतोयस, कशाला आलायस तू इथे? हे बघ आदित्य, जर इथे तुला कुणी आत्ता बघितलं ना तर खूप प्रॉब्लेम होईल, तू जा. आदित्य म्हणतो, हे बघ रमा, प्लीज प्लीज तू माझं एकदा ऐकून घे, कमीत कमी मला काय बोलायचं आहे ते ऐक तरी. रमा म्हणते, हे बघ आदित्य, मला ना तुझं काही एक ऐकायचं नाही आहे, त्यामुळे तू इकडनं निघ, तू इथे थांबूच नको, निघ इकडनं. आदित्य म्हणतो, रमा हे बघ प्लीज असं नको करूस, मला काय म्हणायचं आहे हे एकदा ऐकून तरी घे. त्यावर रमा म्हणते, आदित्य हे बघ, जर तुला इथं कोणी बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, त्याआधी तू इकडनं निघ आदित्य प्लीज. आदित्य म्हणतो, रमा माझं खूप प्रेम आहे ग स्वरावर, खरंच सांगतोय मी, ऐकून घे माझं. रमा म्हणते, हे बघ आदित्य, आपलं या विषयावरती बोलणं झालं आहे आणि आता तू इकडनं निघ. आदित्य निघ. इतक्यात त्या ठिकाणी राणी येते. राणी म्हणते, काय झालं रमा मॅडम, हा तुम्हाला देतोय काय? ए बाबा, काय तुझं, निघ इकडनं. त्याबरोबर आदित्य म्हणतो, हे बघा प्लीज ऐकून घ्या माझं. त्यावर मग ती म्हणते, तू असं नाही ऐकणार, मी एक काम करते, मी अक्षय भाऊंनाच बोलवते, त्यांनाच सांगते ना. त्याबरोबर रमा म्हणते, नाही तशाला काय गरज आहे अक्षय भाऊंना बोलवायची, नको बोलूस त्यांना, थांब. हे बघ आदित्य, तू प्लीज इकडनं जा, उगाच इकडे काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होईल, त्यापेक्षा तू जा. आणि तसंही हे बघ, आपलं बोलणं झालं आहे आधीच या विषयावरती, त्यामुळे आता पुन्हा बोलण्यासारखं काही नाही आहे, तू जा, नाहीतर मला पोलीस बोलवावे लागतील. आदित्य प्लीज जा. त्यावेळी आदित्य म्हणतो, अगं पण रमा एकदा माझं ऐकून. रमा म्हणते, हे बघ आदित्य, मला तुझं काही एक ऐकायचं नाही आहे, प्लीज तू निघ. त्यावेळी मग मात्र आता रमा ही रिक्वेस्ट करू लागते, आदित्य प्लीज जा इकडनं, थांबू नकोस, मी सांगते ना तुला, तू जा तर जा. त्यावेळी मग आता आदित्य हा ऐकत नसतो. मग राणी म्हणते, रमा मॅडम तुम्ही चला खाली, तुम्हासनी हळदीसाठी बोलवलं आहे ह्याच्याकडे मी बघतो. आणि मग लगेचच ती त्याला म्हणते की, ए चल रे तू माझ्याबरोबर चल. आणि मग ती
आदित्यला घेऊन तिकडनं निघून जाऊ लागते. त्याबरोबर आदित्यला घेऊन रमा ही जरी हात मारते आणि शांत होते. तर दुसऱ्या बाजूला आता आरोही ही खूप जास्त नाराज आणि उदास असते. अर्थात आता तिच्या आईला तिच्या बाबाची हळद नाही लागणार, तर मग तिच्या आईबाबाचं लग्न नाही होणार, असं सगळं तिला वाटत असतं. तर आई आजी तिला विचारतात, काय ग आरोही, काय झालं, तू अशी उदास का बसली आहेस? आरोही म्हणते, आता आई आजी बघ ना, बाबाची उष्टी हळद आईला नाही लागणार आणि आईला हळद नाही लागली तर आईचं आणि बाबाचं लग्नच नाही होणार. मग त्यावर आई आजी तिला म्हणतात की असं काही नाही होणार. आणि मग आई आजी शशिकांत मुकादमांचा सगळा प्लॅन आरोहीला सांगतात. आता हे सगळं ऐकून आरोही एकदमच खुश होऊन जाते आणि म्हणते, वाह, खरंच असं होईल? त्यावर आई आजी म्हणतात, हो, असंच होईल, कळलं का? त्यावर हे ऐकून आरोहीला खूपच जास्त छान वाटतं. तर आता हळदीसाठी दोन्हीही नवऱ्या म्हणजेच रमा आणि स्वरा ह्या आलेल्या असतात. आता रमा आणि स्वरा ह्या तिकडे आल्यावर मग आता इकडे इरावती विचार करते, हे काय, रमा इतक्या शांतपणे कशी काय आली? नक्की हा आदित्य ह्या रमाला भेटला ना? नक्की आदित्यने रमाला सगळं काही सांगितलं ना? की काहीच यांचं बोलणं झालेलं नाही आहे. आता इकडे अक्षय हा शशिकांत मुकादमांकडे बघतो. शशिकांत मुकादम हे अक्षयला खुणवतात की सगळं ऑलरेडी झालं आहे, तू काळजी करू नको. त्याबरोबर इकडे साई तर खूप खुश असतो, कारण आता त्याला आनंद होत असतो की आता रमाला फायनली त्याची उष्टी हळद लागणार आणि रमा कायमची त्याची होणार. या विचारानेच त्याला छान वाटत असतं. तर आता इकडे स्वरा ही मात्र अक्षयकडे फक्त बघत असते. मग आता उष्टी हळद लावायला आता नवऱ्या बसलेल्या असतात मंडपात. आता मुलींना सांगितलं जातं की जा हळदीच्या वाट्या घेऊन जा. मग आता आरोही ही रमाकडे चाललेली असते, तर तारा ही स्वरासाठी हळद घेऊन चाललेली असते. संध्या त्यावेळी म्हणते, थांबा थांबा थांबा. त्यावर आई आजी म्हणतात, काय झालं? त्यावर लगेचच आता संध्या म्हणते, ह्यांनी हळदीची भांडी बदलली आहेत. आता हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. त्याबरोबर आता संध्या म्हणते, एकच मिनटा. आणि मग संध्या तिने जो पेपर लावून ठेवला होता तो कुठल्या तबकाखाली आहे ते बघते आणि म्हणते, हे बघ, एक मिनटा पोट्टे, ही बघ, ही आहे साईची उष्टी हळद आणि ही आहे रमासाठीची हळद म्हणजे साईची, आणि ही आहे अक्षयची उष्टी हळद. आता तुम्ही एक मिनटं थांबा फक्त. मग ती त्या वाट्या पुन्हा बदलते आणि लगेचच म्हणते की हां, आता बरोबर झालं, आता जा पोरीनो, आता लावा हळद, जा जा. त्याबरोबर आता तारा हसते आणि तारा तर लगेचच हळद घेऊन तिकडनं जाते. पण आरोही ही मात्र आता चाललेलीच नसते. आरोही तिथेच स्तब्ध उभी असते. आरोहीला जायची इच्छाच होत नसते. ती देवाकडे प्रार्थना करते की बाप्पा, काय रे, सगळं एवढं छान घडवून आणलं होतं आणि आता हे सगळं असं कसं उलटं झालं? आता बाबाची उष्टी हळद आईला नाही लागणार का? जर बाबाची उष्टी हळद आईला नाही लागली तर मग आईचं आणि बाबाचं लग्न कसं होणार? देव बाप्पा, आता तूच काहीतरी जादू कर आणि तूच सगळं छान घडवून आण. त्याबरोबर आता इकडे इरावती ही विचार करते की बापरे, अजून हा आदित्य राहिलाय कुठे? एव्हाना तर या रमाने तमाशा करायला हवा होता. नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे. हा आदित्य ह्या रमाला भेटलाय का नाही? नाही नाही, बघितलं पाहिजे. मग आता इकडे ती लगेचच वरती येऊ लागते. आदित्यची आणि रमाची भेट झाली की नाही हे आदित्यला विचारण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला आता राणी ही आदित्यला म्हणते, हे बघ, आता तुला इकडनं हाकलवलं आहे, पुण्यांदा इकडे येऊ नगस, समजलं ना? पुण्यांदा आलास ना इकडं तर याद राख, तुला पोलिसांच्या हवालीच करतो. त्याबरोबर इरावती आता आदित्यला कॉल करते आणि विचारते, काय रे, काय झालं? तिकडे सगळं व्यवस्थित झालं ना? सांगितलंस ना तुला मला सगळं? त्यावर आदित्य तिला सांगतो, अहो कसलं काय, तुमच्या त्या राणीने मला हाकललं. त्याबरोबर आता मग तू काय करतोयस असं आदित्यला विचारल्यावर आदित्य म्हणतो, आता मी काय करू? त्यावर मग आता लगेचच इकडे त्या इरावती त्याला म्हणू लागते, अरे मग जर तिने हकललं आहे तर तू काय आता शरणागती पत्करणार आहेस की काय? तू आता इकडनं निघून जाणार आहेस की काय? तू जर इकडनं निघून गेलास तर मग तुझी स्वरा कायमची अक्षयची झालीच असं समज. आता ये, एक काम कर, मस्त हिरोसारखी एंट्री घे आणि हिरोसारखी एंट्री घेऊन ये आणि सगळं काही सांगून टाक, कळलं का? त्याबरोबर लगेचच आता तो म्हणतो की ठीक आहे, आता काय तेच करावं लागेल. आणि मग आता तो फोन कट करतो आणि धावत पळत तिकडनं येऊ लागतो. त्याबरोबर इकडे आता
साई हा बसलेला असतो. साई हा रमाची वाट बघत असतो की रमाला कधी माझी हळद लागेल, आरोही कधी पुढे येईल. मग आता शेवटी तो बोलतो आरोहीला, आरोही बाळा जे देवबाप्पाच्या मनात असतं तेच घडतं, ये पुढे. मग आरोही पुढे येऊ लागते. त्याच वेळी आदित्यही तिकडनं धावत येत असतो आणि इकडे आरोही चाललेली असते. आरोहीचा पाय चुकून एका प्लास्टिकमध्ये अडकतो आणि आता आरोही पडणार असते. त्यावेळी तिच्या हातातलं हळदीचं भांडं सुटतं. आता साई आरोहीला बघायला उठतो तर अक्षयच्या लक्षात येतं की ते तबक रमाच्या डोक्यात पडेल, म्हणून अक्षय पटकन रमाला स्वतःच्या जवळ खेचतो आणि आता अक्षय आणि रमा एकमेकाला धडकतात आणि त्या दोघांना जवळ आल्यामुळे आता अक्षयची हळद रमाला लागते. आता अक्षयची उष्टी हळद रमाच्या गालावरती लागलेली असते तर रमा ही तिच्या गालाला हात लावते. खरं तर अक्षयची उष्टी हळद आपल्याला लागली ह्या गोष्टीचाच रमाला खूप आनंद असतो, पण आता ते तिचा आनंद व्यक्त करू शकत नसते. तर बाकीच्या सगळ्यांना मात्र आता टेन्शन आलेलं असतं. बाकीचे सगळे आश्चर्यचकित होऊन जातात. तर आता अक्षय आणि रमा एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेले असतात. पूर्णपणे ते दोघं एकमेकांकडेच एकटक बघत असतात. त्यावेळी मग आता संध्या रमाला हाक मारते, रमा. त्याबरोबर अक्षय आणि रमा एकमेकांपासून लांब होतात. त्यानंतर लगेचच आता हे सगळं साईने बघितलेलं असतं आणि साईला मात्र ह्या सर्व गोष्टींचा खूपच जास्त राग आलेला असतो. त्यात आणखीन भर पाडते आरोही. आरोही आता अगदी मोठ्याने ओरडते, येस, शेवटी माझ्या आईला माझ्या बाबाची उष्टी हळद लागलीच. आता आईचं आणि बाबाचं लग्न होणार आणि आई बाबा कधीच वेगळे नाही होणार. येस, सगळं छान होणार. आता आरोहीने हे असं ओरडल्यावर तर साईला आणखीन राग येतो आणि साई तिकडनं आतमध्ये निघून जातो. तर इकडे बाकीचे सगळेजण मात्र खूपच जास्त आनंदात असतात. बाकी सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. शशिकांत मुकादमसुद्धा खूप खुश असतात. तर इरावतीच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजलेले असतात. इरावतीला लगेचच शशिकांत मुकादम म्हणतात, बघितलंस, तू कितीही आणि काहीही प्रयत्न केलेस तरीही शेवटी जे देवाच्या मनात होतं तेच घडलं. शेवटी अक्षयला रमाला अक्षयचीच उष्टी हळद लागली, दिसलं ना. तर आता साई हा खोलीत निघून गेल्यामुळे मग रमासुद्धा आता साईच्या मागोमाग आतमध्ये येते आणि आता ती साईला म्हणते, साई आहो. त्यावर साई हा तिचं काही ऐकत नसतो. आता लगेचच संध्या ही सुद्धा साईच्या आणि रमाच्या मागोमाग तिकडनं आतमध्ये येते. आता संध्या ही आतमध्ये गेलेली असते, साई ही आतमध्ये गेलेला असतो, रमा ही आतमध्ये गेलेली असते. सगळे मुकादम मात्र बाहेरच असतात. मग आता अक्षय हा सुद्धा त्यांच्या मागोमाग ताबडतोब आतमध्ये येतो. आता अक्षय आतमध्ये येतो तर दुसऱ्या बाजूला आता हे सगळं काही बघून ताराला सुद्धा आनंद झालेला नसतो आणि तो तिच्या चेहऱ्यावरती दिसत असतो. त्याबरोबर आता इकडे आदित्य हा मात्र तिथे येऊन फक्त उभा राहिलेला असतो. त्यानंतर मग आता पुढे आपण पाहतो की रमा ही साईला म्हणत असते, साई अहो काय चाललं आहे तुमचं? हे बघा, इंटेन्शनली कुणीही काहीही केलेलं नाही आहे. मी खरंच सांगते, अहो मी माझ्या मनातही नव्हतं की हे असं काहीतरी व्हावं. मी खरं बोलते. साई प्लीज प्लीज, अहो असं नका ना करू. माझ्याकडे बघा ना, माझं ऐकून तरी घ्या साई. माझ्या मनात खरंच काहीच नव्हतं, खरंच. त्याबरोबर लगेचच संध्या म्हणते, बघितलंस ना साई, बघितलंस ना ह्या लोकांचं काय सुरू आहे ते. त्याबरोबर लगेचच त्या ठिकाणी अक्षय येतो आणि अक्षय म्हणत असतो, ओ हे बघा प्लीज, उगाचच्या उगाच तुम्ही काहीतरी बोलू नका आणि आम्ही काही जाणून बुजून केलं नव्हतं. साई अरे मी खरंच सांगतो, माझं इंटेन्शन असं नव्हतं की मी रमाला खेचेन आणि मग तिला माझी उष्टी हळद वगैरे लागेल. नाही, खरंच नाही. अरे जे झालं ते चुकून झालं, तुला तर कळलं ना. मग तुला असं वाटतंय का की आम्ही हे सगळं मुद्दाम केलं म्हणून? नाही, अरे मी मुद्दाम नाही केलं. खरंच मी चुकून तिला माझ्याजवळ खेचलं आणि तिला माझी हळद लागली. यामध्ये जाणून बुजून असं काहीही केलेलं नव्हतं, खरंच. त्यावेळी मग साई म्हणतो, अक्षय हे बघ, तू इकडनं निघून जा. पहिली गोष्ट, हा आमचा फॅमिली मॅटर आहे, यामध्ये तू पडण्याची गरजच नाही आहे, निघ इकडनं तू. त्यावेळी मग आता तो रमाला सुद्धा म्हणतो, रमा ह्याला सांगा आत्ताच्या आत्ता इकडनं निघून जा. हा आपला फॅमिली इश्यू आहे आणि आपल्या फॅमिली गोष्टींमध्ये कोणीही बाहेरचं पडलेलं मला नाही चालणार, म्हणून ह्याला सांगा की ह्याने इकडनं निघून जायचं. त्यावेळी संध्यासुद्धा म्हणते, ए पोट्टे, सांग ना त्या अक्षयले इकडनं निघून जायले. तसं पण तो तुझ्या शाळेत काम करतो ना, कामगार आहे तो तुझा, मग तुझं तर तो एका शब्दात ऐकेल. सांग, निघून जा म्हणावं इकडनं. त्याबरोबर रमा म्हणते,
अहो त्याबरोबर आता लगेचच संध्या म्हणते, काय गं माझ्याकडे असे डोळे वटारून खाऊन बघून राहिली? त्या अक्षयचं आणि तुझं खरंच काही चालू नाही आहे ना? नाही, कारण काय आहे ना, त्याले काय पण बोललं की तुला लय मिरच्या झोप म्हणून विचारू राहिलो. काही सुरू नाही आहे ना तुम्हा दोघांमध्ये? अगं मग सांग की. त्याबरोबर रमा ही आता चिडते. रमा म्हणते, अहो आई काय चाललंय तुमचं? आपण त्यांच्या घरात उभे आहोत. त्यावर संध्या म्हणते, अगं पण ते घर पण त्यांना आपणच दिलं आहे ना. रमा म्हणते, आपण नाही, अण्णांनी दिलं आहे ते घर. आणि काही त्यांना फुकट नाही मिळालेलं, ते काम करतात ना आपल्या शाळेत, म्हणून अण्णांनी त्यांना घर दिलं आहे, कळलं? त्यानंतर मग आता साई हा अक्षय पुन्हा मध्ये बोलायला जात असतो. तेव्हा अक्षयची कॉलर पकडतो आणि म्हणतो, ए पडू नको आमच्या घरच्या गोष्टीत. त्यावेळी रमा म्हणते, साई अहो काय चाललं आहे तुमचं? साई सोडा, साई सोडा. त्यावेळी साई अक्षयला सोडून देतो. तर आता साई म्हणत असतो, थांबू नकोस इकडे, निघ इकडनं. तुमचं नेमकं काय चाललं आहे आणि काय नाही हे मला कळत नाही आहे मगापासून. असं वाटतंय का तुला? हां, आधी तुम्ही हळदीची भांडी बदललीत आणि आता मुद्दामून जेव्हा तुमचा तो प्लॅन फसला तेव्हा तुम्ही असं दाखवलं की कायच्या काय ते हळदीचं भांडं वगैरे पडलं. हां, तुला काय वाटलं मला काहीच कळत नाही आहे का? अक्षय, तुमचं काय सुरू आहे ना ते मला बरोबर व्यवस्थित कळतं आहे, खरंच कळतं आहे. त्याबरोबर मग मात्र आता अक्षय हा रमाला म्हणत असतो, हे बघ रमा तू तरी. त्यावर मग लगेचच आता रमा म्हणते, प्लीज बास करा सगळ्यांनी. काय पद्धत आहे ही सगळी? साई अहो काय चाललं आहे हे? कुठली पद्धत आहे ही? त्याबरोबर संध्या म्हणते, कुठली पद्धत आहे म्हणजे? हां, जर या पोराले कळूनच नाही राहिलं तर मग दुसरं काय करणार याच्या बाबतीत? त्यावेळी मग रमा ही म्हणत असते, आई तुम्ही जरा प्लीज थांबाल का, प्लीज. आणि मग आता रमा ही म्हणत असते की आपण यांना असं नाही बोलू शकत, कळतंय का? हे घर ह्यांचं आहे, आपण सध्या तरी त्यांच्याच घरात आहोत की नाही? हां, मग अशी पद्धत चुकीची आहे. उगाचच्या उगाच कोणालाही असं बोलायला आपल्याला नाही चालणार. आणि मग आता अक्षय हा म्हणत असतो की हे बघ रमा. त्यावेळी रमा अक्षयसमोर हात जोडते आणि अक्षयला म्हणते, आणि अक्षय प्लीज, तुम्हाला मी हात जोडते, मी इकडनं प्लीज जा अक्षय प्लीज. त्यावेळी मग अक्षय म्हणतो, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. आणि मग अक्षय हा तिकडनं ताबडतोब निघतो आणि बाहेर येतो. त्यानंतर मग रमा ही म्हणत असते, साई काय हा सगळा प्रकार? आणि मग रमाच तिकडनं निघून जाते. त्याबरोबर संध्या ही साईला म्हणत असते, बघितलंस का साई, बघितलंस काय चाललंय ते या पुट्टीचं? मी म्हटलं होतं ना तुले, रमा तुझी कधीच नाही होणार अशानी. अरे त्या पुट्टीचं तुझ्यावर प्रेमच नाही आहे, तिच्या मनात जे काही आहे ना ते फक्त त्या अक्षयसाठी. अरे अशाने रमा तुझी कधीच नाही होणार साई. अरे हो खरंच, बघ विचार कर तू. आणि ह्या घरात तर नाहीच नाही. त्या रमाच्या मनात आहे ना फक्त तो अक्षय, फक्त अक्षय. कळत नाही आहे का तुले की दिसत नाही आहे? बघून राहिला ना तू सगळं आपल्या समोर कसं घडू राहिलं आहे ते? मग त्यावेळी साई म्हणतो, होय माय बघतोय तर सगळं. आणि आता काही झालं ना तरी रमाला मी माझी करून राहणारच. मग त्यासाठी मला काही करावं लागलं ना तरी मी करणार म्हणजे करणार. कारण ही रमा फक्त माझी होणार, फक्त माझी. आज मला जे काही करायचं आहे ते मी ह्याच रात्रीत करणार. बघत राहशील तू मी आता काय करतो ते. त्यावेळी मग आता साई रमाला नंतर रात्रीचं सांगतो, रमा मी खूप विचार केला आहे आणि आता मी ठरवलं आहे की आपण आजच्या आज रात्री कोणालाही न सांगता इकडनं निघून जायचं. कारण मला वाटत नाही की ह्या घरात राहिलो तर आपलं लग्न होईल म्हणून. तर दुसऱ्या बाजूला आता शशिकांत मुकारदम अक्षयला सांगतात, अक्षय बाबा तू सांभाळून राहा, नाही त्या साईचं डोकं फिरलं आहे, तो कधी काय वागेल कधी काय नाही काही सांगता येत नाही. त्याबरोबर अक्षय म्हणतो, मला तर रमाची काळजी वाटते. तर आता शशिकांत मुकारदम म्हणतात, पण तू सांभाळूनच राहा. तर इकडे रमा ही मात्र निरुत्तर होते, ती काहीच बोलत नसते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.